खरं तर आम्ही मुद्दामच आलो होतो, तुला काही त्रास नाही ना ते बघायला आलो होतो. त्रास मला नाही साईमा. तुम्ही उगीच त्रास करून घेताय. आपण निघूया. आपण निघूया म्हणजे? हो, मला ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे, जावं लागेल. तुला फारच महत्वाचं काम आहे असं वाटतंय. ठीक आहे, निघतो आम्ही. तिथे सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये. आणि त्या साक्षीचं तर विचारूच नकोस तू. काय केलं साक्षीने? अगं ती त्या नक्षलवादी भागात जायचं म्हणते, त्यांना पकडायच्या मिशनवरती. आई चांगलं आहे ना मग. अगं पण देऊ आता. आई प्लीज प्लीज, हे बघ, तू साक्षीची काळजी करू नकोस. आज बाबा असते तर बाबांनी काय केलं असतं हा विचार कर आणि मग निर्णय घे. अभे निघ आता. हो ग. आणि मला अजिबात कॉन्टॅक्ट करू नकोस. हो, मी करीन तुला. हो. चल तू निघ. बाय. रिक्षा. ठीक आहे, मी सिद्धांत सरांना फोन करून सांगते की मी या मिशनवर येऊ शकत नाहीये म्हणून. थांब साक्षी. तू जरूर फोन कर, पण हे सांगण्यासाठी की तू त्यांच्याबरोबर या मिशनसाठी जातीयस. आणि हा निर्णय तुझ्या आईचा आहे म्हणून सांगू नकोस, तर एका कर्तव्य तत्पर देशभक्त मिलिटरी ऑफिसरच्या पत्नीचा आहे असं सांग. हॅलो विक्रम साहेब. नाही, मी देव्यानी बोलतेय. मॅडम, आपलं काम फत्ते झालंय. तो माणूस त्या घरातून निघाल्यापासून मी त्याचा पाठलाग करतोय. आता कुठे आहे तो? आताच तो एका घरात घुसलाय, हातात बॅग सुद्धा आहे. त्याला तुमचा संशय आला नाही ना? तुम्ही अजिबात फिकीर करू नका मॅडम, त्याला माझा अजिबात संशय येणार नाही. आणि हो मॅडम, मी त्याचे फोटो देखील काढलेत. व्हेरी गुड. ते फोटोग्राफ्स लगेच घरी पाठवून द्या. हो मॅडम, मी लगेच ते फोटो तुमच्याकडे पाठवून देतो. रणवीर राजे, नताशाच्या घरी कुणीतरी पुरुष राहतोय. काय बोलता तुम्ही साईमा? नताशा गेली कित्येक वर्ष घरी एकटीच राहते, ते आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो. कित्येक वर्षांच्या गोष्टी काही दिवसात बदलू शकतात रणवीर राजे. तिच्या घरात जर कोणी पुरुष राहत नसेल तर पुरुषाचे शूज, शर्ट तिच्या घरी कुठून आले हे आम्ही सगळं आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. हा विक्रम आणि देवयानीचा प्लॅन आहे, आम्ही त्यात अजिबात फसणार नाही. नताशाचं मूल ही आमची खासगी बाब आहे, त्यात कुणीही लुडबुड केलेली आम्हाला खपणार नाही. साक्षी, मी एका माणसाचे फोटोग्राफ्स तुझ्याकडे पाठवते. मला जरा त्याची माहिती हवी आहे. एवढंच ना? ही इन्फॉर्मेशन काढणं पोलीस ऑफिसरसाठी अगदी सोपं काम आहे. पण देऊ, कुठला माणूस आहे आणि काय प्रकार आहे हा? तीच माहिती काढायची आहे की तो कोण आहे, कुठे राहतो, काय करतो, आणि नताशाचे आणि त्याचे काय संबंध आहेत. देव, तू काळजी करू नकोस, मी माझ्या कामाला लवकरच सुरुवात करते. ठीक आहे साक्षी, मी लगेच फोटोग्राफ्स पाठवते. हा काय प्रकार चालवलाय तुम्ही? कसला प्रकार? तुम्हाला चांगलं ठाऊक आहे आम्ही कोणत्या विषयावर बोलतोय ते. मग आम्ही हे सगळं का करतोय हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. विक्रमादित्य, फक्त सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जे समजताय तसलं आम्ही काही करत नाही आहोत रणवीर राजे. आम्ही फक्त त्या नताशाची चौकशी. तुम्हाला नताशाच्या भानगडीत पडायची अजिबात गरज नाही. आणि हे जे काय चालवलंय ना ते ताबडतोब बंद करा.